पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात 5 मारुतींचे दर्शन केल्यानंतर आम्ही नियोजन केल्याप्रमाणे प्रताप मारुती शहापूर आणि प्रताप मारुती मसूर या 2 मारुतींचे दर्शन करण्याकरता निघणार होतो. त्याप्रमाणे प्रथमतः आम्ही कराडच्या रेस्ट हाऊसला परतून जेवण केले, थोडी विश्रांती घेतली आणि 3:30-4च्या सुमारास प्रताप मारुती शहापूर आणि प्रताप मारुती मसूर या समर्थ स्थापित 2 मारुतींचे दर्शन करण्यासाठी सज्ज झालो. सकाळच्या सत्रात खूप छान दर्शन झालं होतं. दुपारी आता 3:30च्या सुमारास आम्ही सज्ज झालो. सुयोग आमचा प्रवासासाठी नेहमीच तयार असतो. त्याला प्रवास करणं खूप आवडतं. मात्र त्याला गाडीतून उतरून मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला तो कंटाळा करत असतो. आम्ही कराडच्या रेस्ट हाऊसवरून निघालो. आता आम्ही चाललोय शहापूरला. इथून 25 मिनिटावर शहापूर आहे. सुमारे 12.9 किलोमीटर अंतर आहे. वाटेत नेहमीप्रमाणे कोयना नदी लागते आणि तिचा ब्रिज क्रॉस करून आम्ही पुढे निघालो. नदीच्या डाव्या साईडला नदीच्या जरा पुढे गेल्यानंतर एका झाडावर सुगरणीचे खोपे टांगलेले होते. आपल्याला माहितीच आहे, सुगरण किंवा बयाविवर अतिशय सुबक रीतीने आणि कलात्मक रीतीने आपले खोपे विणत असते. आणि बहिणाबाई चौधरीने म्हटलंच आहे, बाई खोप्यामधली खोपा सुगरणीचा ग खोपा. आम्ही आता हे खोपे बघून पुढे निघालो शहापूरला जायला, प्रताप मारुती दर्शनाला. रस्ता खूप छान आहे. दोन्ही बाजूला उसाचे मळे आहेत आणि वातावरण अतिशय आल्हाददायक होतं. पाऊस नुकताच पडून गेलेला होता. आता शहापूरला जायचा हा रोड खूप छान हिरवागार वाटत होता. मध्ये काही गावं आहेत. गावं क्रॉस करून आम्ही शहापूरला निघालो. शहापूरचा जो मारुती आहे त्याचं वैशिष्ट्य असं की समर्थ रामदासांनी स्थापित केलेला हा पहिला मारुती समजला जातो. शके 1566 किंवा इसवी सन 1648 मध्ये या मारुतीची स्थापना समर्थ रामदासांनी केली. यामध्ये एक कथा आहे. इथे श्रीमंत बाजीपंत कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ, देवभक्त गृहस्थ राहत होते या शहापुरामध्ये आणि अतिशय देवभक्त होते. मात्र त्यांची पत्नी मात्र तेवढी देवभक्त नव्हती. सतीबाई तिचं नाव. समर्थ रामदास ज्यावेळी चंद्रगिरी डोंगरावर राहत होते तिथे भिक्षा मागायला ते नेहमी शहापुरात येत. आणि ज्यावेळी ते बाजीपंत कुलकर्णी यांच्या दारासमोर जाऊन भिक्षा मागत त्यावेळी सतीबाई त्यांना गोसावडा म्हणे आणि अतिशय तुच्छतेनेच ती त्यांना भिक्षा वाढत असे आणि नाईलाजाने ती भिक्षा त्यांना वाढत असे. समर्थ रामदासांना ते वाईट वाटे आणि समर्थ रामदास ते पाहत असत नेहमी, पण काही बोलत नसत. जी ती भिक्षा देई ती घेऊन ते निघत असत. मात्र एके दिवशी अशी परिस्थिती उद्भवली की बाजीपंत कुलकर्णी यांना आदिलशहाने पकडून नेलं आणि त्यामुळं त्या दिवशी ते समर्थ रामदास त्यांच्या घरी भिक्षा मागायला आले. त्यावेळी ती सतीबाई अतिशय दुःखी दिसत होती. त्याने विचारलं, का बाई काय झालं? तर ती म्हणाली, माझे पतीना आदिलशहाने पकडून दिलेलं आहे, तू काय करू शकतोस? तर समर्थ रामदास म्हणाले, बाई मला एक वचन दे. बाजीपंत कुलकर्णी 5 दिवसात जर घरी परत आले, सुखरूप परत आले, तर तू रामाचा जप करशील. तर ती म्हणाली, एकदा नव्हे 1000दा मी रामाचा जप करेन, पण बाजीपंत कुलकर्णी व्यवस्थित सुखरूप परत आले पाहिजेत. आणि खरोखर काय आश्चर्य, त्याप्रमाणेच घडलं आणि बाजीपंत कुलकर्णी आदिलशहाच्या तावडीतून पुन्हा सुखरूपपणे घरी परतले. त्यामुळं सतीबाईंना रामदास स्वामींचं महत्त्व कळलं आणि ती त्यांची दास बनली आणि ती इतकी भक्त बनली की रामदासांचं दर्शन घेतल्याशिवाय ती जेवण करत नसे. पण रामदास
रामदास होते गोसावी, ते इकडून तिकडे फिरत असायचे. त्यामुळं अनेक वेळा 7-8 दिवस तिला उपोषण करावं लागायचं. एक दिवस अशीच ती 7-8 दिवस उपोषण केल्यानंतर रामदास स्वामी तिथल्या डोंगरावर असल्याचं तिला कळल्यावर ती त्यांच्या दर्शनाला गेली. त्यावेळी रामदास स्वामीला कळलं सर्व, तिचं मन कळलं आणि त्याने रामदास स्वामींना मारुतीच्या रूपात दर्शन दिलं. ते पाहून ती मूर्छित झाली. त्यावेळी रामदास स्वामींनी तिला आशीर्वाद दिला, बाई तू काळजी करू नकोस, मी तुझ्याच गावात तुझ्या घराजवळ मारुतीची मूर्ती स्थापन करतो आणि तिथे तू मारुतीचं दर्शन घेत जा. मग त्यावेळी तू माझं दर्शन घेण्याची आवश्यकता नाही, मारुतीचं दर्शन घेतलं तरी सर्व काही ठीक होईल. आणि त्याप्रमाणे या मारुती मंदिराची स्थापना करण्यात आली. आणि अद्यापही कुलकर्णी घराणंच याचं व्यवस्थापन सांभाळत असतं. बाजीपंत कुलकर्ण्यांचे जे रिलेटिव्ह असतील आता जे आहेत, तर ते आता हे घराण्याचं व्यवस्थापन करतात आणि ती त्यांची खाजगी प्रॉपर्टी आहे. आणि त्याच्यामुळं ह्याला काही रिस्ट्रिक्शन्स त्यांच्या आहेत. त्या मूर्तीचा फोटो काढायला ते देत नाहीत. हे मी जी फोटो काढलेले आहेत ते अन्य मीडियामधून घेतलेले फोटो आहेत. चुन्याची मारुती असल्याकारणाने तिचं झीज होऊ शकते फोटोमुळं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे ते फोटो काढायला काही देत नाहीत. ठीक आहे, काही हरकत नाही. आम्ही मारुतीचं चांगलं दर्शन घेतलं, प्रताप मारुतीचं दर्शन घेतलं, काही फोटो बाहेरून काढले मंदिराचे आणि आम्ही तिथून पुढे निघालो. प्रताप मारुतीचं पहिलं मंदिर आम्ही केलं आणि आता आम्ही चाललोय मसूरचा प्रताप मारुती पाहण्यासाठी. इथून मसूर सुमारे 2 किलोमीटर अंतरावरच आहे, पण रस्ता अतिशय सुंदर आहे. प्रवास इथला अतिशय सुखकर वाटतो. या वाटेने जायला खूप छान वाटत होतं. एक व्यक्ती उसाचे पेंडे घेऊन जात होता. थोड्याच वेळात आम्ही प्रताप मारुती मसूरला पोहोचलो. अतिशय छान, सर्व 11 गणपतीमध्ये सुंदर मूर्ती ज्याला समजली जाते, अतिशय छान मूर्ती समजली जाते, दिसायला खूप छान. तिथे आम्ही मारुती स्तोत्र म्हटलं. अतिशय आकर्षक सुबक मूर्ती. इथली सुद्धा एक स्टोरी आहे. इथेच श्रीमंत बाजीराव पेशवे, थोरले बाजीराव यांना शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्र दिलेली होती याच मंदिरामध्ये. श्रीमंत बाजीराव पेशवे म्हणजे आपल्याला बाजीराव मस्तानी जे माहीत आहे त्याच्यामधले हे बाजीराव, त्यांचे पराक्रमी बंधू चिमाजी अप्पा. छत्रपती शाहू महाराजांनी तेच त्यांना पेशवाईची वस्त्र दिली. अतिशय शूर असलेले श्रीमंत बाजीराव. मूर्ती खूपच सुबक आहे. छोटसच मंदिर आहे पण छान आहे. असं म्हटलं जातं, हा मसूरचा हनुमान देखणा छान, होता दर्शन त्याचे लागते ध्यान. अशा प्रकारचा हा मारुती मूर्ती. हेच श्रीमंत बाजीराव पेशव्यांना शाहू महाराजांनी दिलेले पेशवाईचे वस्त्र, तिथे त्यांचे फोटो वगैरे लावलेले आहेत. आम्ही मसूर मारुतीच्या बाहेर मंदिराच्या बाहेर काही फोटो काढले. संध्याकाळचा वेळ होता, वातावरण खूप छान होतं आणि आता आम्ही निघालो आहोत कोरेगावकडे. आजच्या दिवसातले जे नियोजित केल्याप्रमाणे 7 मारुतींचे दर्शन आमचं पूर्ण झालेलं आहे. पहिला होता उमरज, दुसरा होता माझगावचा, चाफळचे 2 मारुती, वीर मारुती आणि दास मारुती, नंतर शिंगणवाडीचा मारुती आणि आता शहापूर आणि मसूर, असे या सत्रातले 2 मारुती. अशा प्रकारे 7 मारुतींचं दर्शन जे नियोजित होतं ते आज पूर्ण झालेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आमचे 4 मारुती करावायचे आहेत. सांगली जिल्ह्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात हे 4 मारुती आहेत. सातारा जिल्ह्यातील 7 मारुतींचं दर्शन आज आमचं पूर्ण झालेलं आहे. आता आम्ही चाललोय कोरेगावला. आज मैत्री दिन आहे, 4 ऑगस्ट, आणि मैत्री दिना दिवशी
मानसीच्या एका मैत्रिणीला भेटायला, बालमैत्रिणीला भेटायला आम्ही अचानक ठरवलं आणि चाललो कोरेगावला. तिला फोन केला, ती घरी असल्याचं निश्चित केलं आणि निश्चित झाल्यानंतर आम्ही कोरेगावला जायला निघालो. मसूर ते कोरेगाव हा मार्ग रहिमतपूरवरून जातो. अतिशय सुंदर रस्ता आहे. काळी माती आहे. ऊसाची शेती आहे. लांबच्या लांब पसरलेले मळे आहेत. अतिशय आल्हाददायक, सुखकारक असा हा प्रवास होता. आणि संध्याकाळचा वेळ होता. सूर्य मावळतीला निघालेला होता आणि छान वाटत होतं प्रवास करताना. सुमारे 1 तासाचा हा प्रवास होता. वाटेत छोटी छोटी गावं आहेत. काही कारखाने सुद्धा दिसतात. पण सर्वात आकर्षक आहे म्हणजे लांबच्या लांब पसरलेले मळे. बघा, मावळतीचा सूर्य असल्याने ढग सुद्धा किती छान चमकत आहेत. मावळतीच्या सूर्याची किरणं त्या ढगांवर पडलेली आहेत आणि ढग चमकत आहेत. अशा प्रकारे आम्ही कोरेगावला जाऊन पोचलो तिच्या मैत्रिणीला भेटायला. मैत्री दिन असल्या कारणाने हा तिच्यासाठी सुखद धक्का होता. मैत्री दिनानिमित्त तिथे केक सुद्धा कापला गेला. ही आहे राणी शिर्के, मानसीची बालपणीची मैत्रीण. अशा प्रकारे हा दिवस खूप छान गेला. जय जय रघुवीर समर्थ.